नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मल्लिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा जो धडा सुरू केलेला आहे महत्त्वमापन, याचा सराव संच 7.2 बघणार आहोत. आणि आजच्या एकाच लेक्चरमध्ये वन शॉट मध्ये आपण तो संपवणार आहोत. याआधी आपण सराव संच 7.1 बघितला, त्याचे 2 व्हिडिओ मी अपलोड करून ठेवलेले आहेत. अजूनपर्यंत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सराव संच 7.2 हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या परीक्षेला यापैकी एक प्रश्न येऊ शकतो 3 ते 4 मार्कांसाठी. तर आजचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका जर तुम्हाला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर. सर्वप्रथम बघा, ज्या टॉपिक वरती आपला सराव संच आधारित आहे त्याचं नाव आहे शंकूचा छेद. आता शंकुछेद मध्ये काय, सर्वात पहिले ते सांगतो मी तुम्हाला. शंकुछेद म्हणजे काय, तर तुम्ही ग्लास बघितला असेल घरामध्ये, ग्लास म्हणा किंवा जे आपण बादली बघतो ती म्हणा. ओके, तर ती कशी तयार होते? समजा माझ्याकडे एक कोन आहे. ओके, कोन आहे माझ्याकडे एक, बरोबर का? तर कोन म्हणजे काय? आईस्क्रीमचा कोन किंवा बर्थडेची टोपी जी आपण डोक्यामध्ये घालतो ती. ओके, तर काय केलं, हिला मी असं कापलं बघ इथून. ओके, तर हा जो पार्ट आहे इकडं काय तुम्ही आता ड्रॉ करून, हा पार्ट आता असा तयार झाला. ओके, हा आधी कोण होता ज्याला आपण शंकू म्हणतो, बरोबर का? हा शंकू होता आणि आता हा झाला त्या शंकूचा छेद. का बरं? कारण की आपण याला आता कट केलेला आहे. शंकुछेद समजलं इथपर्यंत? याला शंकुछेद म्हणतात आणि या शंकुछेदाविषयी आपल्याला शिकायचंय. तर शंकुछेदामध्ये 2 त्रिज्या असतात. एक असते बघा मोठा वर्तुळाकार भाग, त्याची त्रिज्या ज्याला R1 म्हणतो. जी छोटी असते तिला आपण R2 म्हणतो. ओके, आणि त्यानंतर ही जी उंची असते लंब उंची तिला आपण H म्हणतो. ओके, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि काही फॉर्म्युले देखील लक्षात ठेवायचे. ओके, फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय तुम्हाला या चॅप्टर मध्ये काही एक येणार नाहीये. तर फॉर्म्युले कोणते कोणते लक्षात ठेवायचे? फॉर्म्युले म्हणजे सूत्र. ओके, तर कोणते कोणते लक्षात ठेवायचे सूत्र आपल्याला? तर सर्वप्रथम बघा, शंकुछेदाची उंची H आहे हे तुम्हाला समजलं. हा शंकुछेद आहे, फक्त उलटा करून ठेवलाय. ही त्रिज्या R1 झाली मोठ्या भागाची. मोठा वर्तुळाकार भाग आहे बघा, त्याची त्रिज्या R1. हा छोटा वर्तुळाकार भाग, त्याची त्रिज्या R2. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी R1 आहे ही नेहमी R2 पेक्षा मोठी असते. R1 R2 पेक्षा नेहमी मोठी असते. R1 मोठीच पाहिजे कारण की तिचा भाग मोठा आहे, ती वर्तुळाकार मोठी आहे, बरोबर का? त्यानंतर तिरकस उंची L आहे आणि लंब उंची H आहे. हिला तिरकस उंची म्हणतात, L ने दाखवतात. लंब उंची जी सरळ असते त्याला H ने दाखवतात. तर बघा, शंकुछेदाची उंची H, शंकुछेदाची तिरकस उंची L. करेक्ट इथपर्यंत? R1 व R2 शंकुछेदाच्या वर्तुळाकार बाजूच्या त्रिज्या. मग आता लक्षात ठेवायचं, शंकुछेदाची तिरकस उंची जर तुम्हाला काढायची म्हणजे L चं सूत्र, तर ते आहे बघा वर्गमुळात H चा वर्ग अधिक कंसामध्ये R1 वजा R2 चा वर्ग, हे सूत्र. नंबर 2 आता हे तुम्हाला पाठ करावं लागतील. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ जर काढायचंय तर त्याचं सूत्र आहे बघा पाय L कंसामध्ये R1 अधिक R2. त्यानंतर जर तुम्हाला शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळ काढायचं तर त्याचं एक सूत्र आहे पाय L गुणिले कंसामध्ये R1 अधिक R2 अधिक पाय R1 चा वर्ग अधिक पाय R2 चा वर्ग. त्यानंतर पुढे गेलो तर शंकुछेदाचं घनफळ. मग शंकुछेदाचं घनफळ काय? 1/3 पाय H कंसामध्ये R1 चा वर्ग R2 चा वर्ग अधिक R1 गुणिले R2. समजलं इथपर्यंत? हे फॉर्म्युले जर पाठ असतील तर हा जो सराव संच आहे तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाहीये. तर चला आपण बघूया सराव संच 7.1 मधील प्रश्न क्रमांक पहिला. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे? 30 सेमी उंची असलेल्या शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या, एक बादली आहे पाण्याची, आपण सगळ्यात पहिलं काढू. आकृती काढल्याशिवाय मग तुम्हाला व्यवस्थित समजायचं नाही, आकृती काढल्यानंतर चांगलं समजेल. ही समजा शंकुछेद बादली, बरोबर का? याच्यामध्ये ही आपली लंब उंची, ही त्रिज्या पहिली, ही त्रिज्या दुसरी. तर इथं काय काय दिलं लिहून घेऊ. 30 सेमी उंची, ही जी उंची आहे ती 30 सेमी आहे. बरं, पुढे पुढे असं म्हटलंय, शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 14 सेमी व 7 सेमी त्रिज्या. आता 14 म्हटल्यानंतर ती मोठीची त्रिज्या असेल, इथं 14 सेमीची असेल आणि दुसरीची किती? 7 सेमी. ओके, करेक्ट इथपर्यंत? 7 सेमी. बरं, त्यानंतर पुढे काय असल्यास बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल हे काढा. एकदम सोपं आहे. बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल हे काढा. आता मुलं म्हणतील इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा, कारण की किती पाणी बसले आम्हाला कसं सांगतील? तर लक्षात ठेवायचं, बादलीमध्ये जर तुम्हाला विचारलं किती पाणी मावेल हे काढा, तर सगळ्यात पहिलं बादलीचं घनफळ काढून घ्यायचं. बादलीचं काय काढायचं? घनफळ. आणि त्या आलेल्या घनफळाला 1000 ने भागून टाकायचं, कारण की इथं सांगितलंय 1 लिटर म्हणजे किती घन सेमी? 1000 घन सेमी. मग सगळ्यात पहिलं आपण बादलीचं घनफळ काढू, त्याला 1000 ने भागू, म्हणजे बादलीमध्ये किती पाणी बसले आपल्याला समजा. ओके, तर आपण काय करूया, सगळ्यात पहिलं जे दिलं ते लिहूया. सगळ्यात पहिलं काय दिलंय? उंची H किती दिली? 30 सेमी. ओके, त्यानंतर R1 ची किंमत किती आहे? 14 सेमी. R2 ची किंमत किती आहे? 7 सेमी. ओके,
आणि इथं सांगितलं 1 लिटर पाणी म्हणजे किती 1000 घन सेमी. ओके, मग आपण सगळ्यात पहिलं याचं घनफळ काढू. शंकुछेदाचं घनफळ या ठिकाणी फॉर्म्युला आहे बघा. ओके, शंकुछेदाचं घनफळ काय फॉर्म्युला आहे 1/3 पाय एच R1 चा वर्ग R2 चा वर्ग R1 गुणिले R2 1/3 पाय एच. ओके, शंकुछेदाचे घनफळ. आधी तर कॅल्क्युलेशन एकदम स्ट्रॉंग पाहिजे बरं का. बरोबर 1/3 पाय एच कंसामध्ये R1 चा वर्ग अधिक R2 चा वर्ग अधिक R1 गुणिले R2. ओके, सूत्र थोडेफार पाठ करायचे, घरी प्रॅक्टिस करायची. पाठ करणे इतकं काही अवघड नाही. ओके, तर बघा इथं व्यवस्थित लिहिलंय का 100% व्यवस्थित लिहिलंय फॉर्म्युला आपण. ओके, आता याला रफ करतोय ना, नंतर आपल्याला फॉर्म्युले लागतील इथून अजून. तर फक्त किमती टाकूया. चला टाका किमती. 1/3 पायची किंमत काय सांगितली. आता पायची किंमत इथं सांगितलीच नाही बरोबर का. आपण पायची किंमत काय करूया. ओके, पायची किंमत मी घेतो 22/7. किती घेतो 22/7 किंवा ओके 22/7 घेऊ. बरं 22/7 न घेता 3.14 घेऊ. आता पायच्या दोन किमती आहेत. 3.14 एक आहे आणि 22/7 पण आहे. ओके, तुम्हाला जे कॅल्क्युलेशन आवडेल त्यानुसार किंमत घ्यायची असते. आधी तर 14 आणि 7 आलं ते 7च्या पाड्यात म्हटल्यानंतर 22/7 घेऊ शकतो. ओके, पण मी काय करतो 3.14 घेतो कारण की मग मला 7 ने भागायचा विषय येणार नाही. 3.14 घेतोय. पण इथं जर किंमत सांगितली असती पायची 3.14 घेतो 3.14, पायची 22/7 घेतो पायची 22/7च घ्यावं लागली असते. इंटू एच किती आहे आपला एच आहे 30 सेम 30. ओके, त्यानंतर कंसामध्ये पाय एच R1 चा वर्ग R1 किती आहे 14 चा वर्ग अधिक R2 किती आहे 7 चा वर्ग अधिक R1 गुणिले R2 14 गुणिले 7. ओके, मग इथं बघा 3 1 3 3 10 30 बरोबर का. 3 10 30 मग इथं उरला 3.14 गुणिले 10 या कंसामध्ये याच्यामध्ये गुणाकार. 14 चा वर्ग किती असतो 196. 14 चा वर्ग 196 असतो, पाठ करून ठेवा. अधिक 7 चा वर्ग 49 अधिक 14 7 किती होतात बघा 7 चौक 28 7 40 2 7 1 7 2 किती 9 14 7 98 14 7 98. ओके, आता मग मला सांगा जर 3.14 चा गुणाकार 10 सोबत केला तर या शून्यामुळे पॉईंट पुढे जाईल म्हणजे या होईल 31.4. ओके, मागच्याच लेक्चर मध्ये मी शिकवलं जितके शून्य असलेल्या संख्येने आपण गुणतो तितका पॉईंट पुढे जातो. 100 असता तर पॉईंट 2 घर पुढे गेला असतं कारण की 100 मध्ये 2 झिरो आहेत. 10 मध्ये 1 झिरो तर पॉईंट 1 घर पुढे. ओके, गुणिले याचा विषय संपला 31.4. यांची ऍडिशन करू आपण 196 त्याच्यामध्ये 49 आणि त्याच्यामध्ये 98 ऍड करायचं. 196 49 98 चला करा 6 9 15. ओके, 15 आणि 8 किती होतात 23 हातच्या आले 2 2 9 11 4 15 15 आणि 9 किती होतात परत एकदा 24 बरोबर का. हातच्या आले 2. ओके, त्यानंतर 2 आणि 1 किती 343. याचं उत्तर आलं 343. मग आपल्याला काय करायचंय 31.4 चा गुणाकार 343 सोबत करायचंय. आपलं उत्तर येऊन जाईल. चला इथं करूया. आता ही आकृती मी पुसतो कारण की तिचं काम झालेलं आहे. 31.43 चा गुणाकार 31.4 चा गुणाकार 343 सोबत याचा आणि याचा गुणाकार पॉईंट शेवटी द्यायचा असं मी सांगितलं मागील लेक्चर मध्ये. ओके, तर बघा गुणाकार करूया. 3 चौक 12 हात चालेल 3 1 3 आणि 1 4 3 3 9 इथं 0 4 चौक 16 हात चालेल 4 1 4 आणि 1 5 4 3 12 इथं डबल 0. त्यानंतर 3 चौक 12 हात चालेल 3 1 3 आणि 1 4 नंतर 3 3 9 करा ऍडिशन. इथं 2 2 4 आणि 6 10 हात चालेल 9 5 14 14 आणि 2 किती 9 5 14 14 आणि 2 16 16 आणि 1 17 हात चालेल 1 आणि 2 परत एकदा बघा 9 5 14 आणि 2 16 आणि 1 17 हात चालेल 1 आणि 2 3 आणि 4 7 9 आणि 1 10 10 77 02 10 77 02. ओके, आणि हे घनफळ आहे म्हटल्यानंतर कशामध्ये असेल घन सेमी मध्ये. पण आपल्याला काढायचं काय होतं आपल्याला काढायचं होतं त्या बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल. ओके, तर बादलीचं घनफळ इतकं आलंय तर आता याला भागावं लागेल कितीने 1000 ने. जितकं घनफळ आलं त्याला आपण भागूया. ओके, तर बघा बादलीमध्ये किती लिटर पाणी
मावेल हे काढण्यासाठी. बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल हे काढण्यासाठी. तर काय करूया, 10,000 नाही तो 10,77,02. ओके, आणि याला भागायचंय कितीने, 1,000 ने. ओके, जर गुणाकारामध्ये शून्य असेल तर पॉईंट पुढे जातो आणि भागाकारामध्ये शून्य असेल तर पॉईंट मागे येतो. किती घर मागे येईल, 1 2 3 इथून 1 2 3, बरोबर का, 10,77,02. ओके, तर इथं काहीतरी मिस्टेक असेल बहुतेकच. ओके, आपण काय करूया, इथं याचा गुणाकार व्यवस्थित कॅल्क्युलेटर वरती करून पाहूया 1 मिनिटासाठी फक्त. $31.4. ओके, ओरे वा, 1 मिनिट इकडे बघा. काय आलं की 31.4 आणि 3.43 चा गुणाकार 10,77,02 आला, एकदम करेक्ट आहे. आपण पॉईंट द्यायचं विसरलो ना, हा जो 31.4 आहे त्याच्यामध्ये एक घर मागं पॉईंट होता, त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे तो इथं द्यायचं विसरलो आपण, एक घर मागं. ओके, सॉरी त्यासाठी. 31.4 आपण पॉईंट घेतला नव्हता, शेवटी देऊ असं म्हटलं होतो, तर पॉईंट एक घर मागं आला. तर इथं बघा, इथं पॉईंट आहे. आता इथून 3 घर मागं घ्या, 1 2 3, 1 2 3, हा झाला 10 पॉईंट, 1 2 3, 10.77,02 आणि एकाशामध्ये कन्वर्ट झाला आता लिटरमध्ये. परत एकदा सांगतो, जम्बलिंग व्हायला नको. ओके, काय झालं, या ठिकाणी आपण गुणाकार केला. ओके, कशाचा, 31.4 चा गुणाकार 343 सोबत केला, त्याचं उत्तर आलं होतं बघा 10,77,02. ओके, ते ऍज इट इज आपण इथं लिहिलं. काय झालं की पॉईंट इथं, ओके, काय झालं की पॉईंट होता इथं. ओके, तो एक घर मागे द्यायचं पॉईंट राहिला, हे उत्तर होतं त्याचा, आपण इथं पॉईंट घेतला नव्हता, त्याच्यामुळे उत्तर थोडंफार चुकलं असतं. ओके, तर इथून बघा 1 2 3 घर मागं आलेलं आहे. बादलीमध्ये किती पाणी मावणार आहे, 10.77,02 लिटर. ओके, अशा प्रकारे प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. आता प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. बघा, प्रश्न क्रमांक 2 काय आहे, शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या. सगळ्यात पहिलं जे दिलं ते लिहून घेऊ. ओके, R1 दिले आपल्याला 14 सेमी. मोठी त्रिज्या जी असते ते आपली R1 आणि छोटी त्रिज्या किती आहे, R2 6 सेमी. ओके, त्यानंतर पुढे काय, व त्याची उंची पण दिली h, किती, उंची 6 सेमी असल्यास पुढील किमती काढा. पुढील किमती, पायची किंमत किती घ्यायची, 3.14, ते पण लिहून टाकू. तर आता काय काढायचं, 1 नंबरला शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ. सोपा विषय झाला उलट. 1 नंबरला काढायचंय शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. ओके, काय सूत्र आहे त्याचं, ओके सांगा बरं कमेंट मध्ये, काय सूत्र आहे त्याचं, शंकुछेदाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे. तर शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ आहे आपलं पायल कंसामध्ये R1 अधिक R2, पायल गुणिले कंसामध्ये R1 अधिक R2, पायल गुणिले म्हणजे कंसामध्ये R1 अधिक R2. या दोघांमध्ये गुणाकार आहे, या दोघांमध्ये गुणाकार आहे. पायची किंमत 3.14 घ्यायला लावली, इथं 100% सांगितलं 3.14, तर 22/7 घ्यायची नाही. पुणे यल ची किंमत किती आहे, ओके यल काढायचं राहिलं आपलं. यल म्हणजे काय, तिरकस उंची. चला काढूया इकडे. यल ची किंमत किती असते, यल बरोबर वर्गमुळात h चा वर्ग अधिक R1 वजा R2 चा वर्ग, जो सूत्रामध्ये मी तुम्हाला दिलाय. तर यल इज इक्वल्स टू h चा वर्ग. h किती आहे आपला, h6, टाकत h6, तर 6 चा वर्ग अधिक R1 किती आहे, R1 14 वजा 6 त्याचा वर्ग. ओके, तर हा यल किती झालं, पुढं गेलं तर यल आला बघा 6 चा वर्ग 36 अधिक 14 मधून 6 गेलं तर ते राहिले 8, 8 चा वर्ग किती होतो, 64. डायरेक्ट करतो. तरी झालं बघा यल बरोबर 36 आणि 64 100, आणि 100 बाहेर येताना येतात 10. ओके, अशा प्रकारे आपण यल काढला तो आला 10 सेमी. ओके, हे यलचं सूत्र आहे. यल काढला आपण तो आला 10 सेमी, तर यलच्या ठिकाणी 10 टाका. ओके, या दोघांमध्ये गुणाकार. R1 ची किंमत किती आहे, R1 ची किंमत 14 अधिक R2 ची किती आहे 6. ओके, जर या दोघांचा आपण गुणाकार केला तर शिकवलं मी तुम्हाला, गुणाकारामध्ये शून्य असेल तर पॉईंट पुढे जातो, हा पॉईंट पुढे जाईल. 31.4 गुणिले 14 आणि 6 किती झाले 20. ओके, चला या दोघांचा आपण काय करूया, गुणाकार करूया. 31.4 चा गुणाकार 20 सोबत, 31.4 चा गुणाकार 20 सोबत, पॉईंट शेवटी घेऊ. ओके, आता पॉईंट विसरू नका. 0 चा गुणाकार 4 सोबत 0, 0 चा गुणाकार 1 सोबत 0, 0 चा गुणाकार 3 सोबत 0. 2 चौक 8, 2 1 2, 2 3 6,
0.826. ओके, पॉईंट किती घरमाग आहे? एक घरमाग. इथं एक घरमाग म्हणजे 628. एक घरमाग म्हणजे 628 उत्तर आलेलं आहे. 628 वक्रपृष्ठफळ कशामध्ये असते? चौसेमी किंवा सेमीचा वर्ग. चौसेमी किंवा सेमीचा वर्ग हे वक्रपृष्ठफळ असते. ओके, झालं एक नंबर वक्रपृष्ठफळ काढला आपण. आता काय काढायचं आपल्याला नंबर 2 ला? शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळ. आता शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळ काढण्याआधी तुम्ही काय करायचं? स्क्रीनशॉट घ्या. मग मी रफ करतो आणि याच ठिकाणी आपण शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळ काढूया. घ्या पटापट स्क्रीनशॉट. घेतलाय? ओके, आता काढूया आपण शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळ. नंबर 2. ते काय आहे सूत्र? शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र. ओके, वाचा बरं काय. ओके, सांगा मला पटपट काय आहे सूत्र. एकूण पृष्ठफळ बरोबर पाय एल कंसामध्ये R1 अधिक R2. पाय एल कंसामध्ये R1 अधिक R2 अधिक पाय R1 चा वर्ग अधिक पाय R2 चा वर्ग. पाय एल गुणिले R1 अधिक R2. परत एकदा बघून घेऊ है ना, कारण की एक सूत्र थोडं चुकलं तर उत्तर आपलं चुकणार आहे. एकदम करेक्ट आहे. तर टाकूया. पायची किंमत तशीच ठेवा, शेवटी टाकू पाय गुणिले एल ची किंमत किती आहे म्हटले? एल ची किंमत किती आली आता? एल ची किंमत 10. कंसामध्ये R1 किती आहे? 14 अधिक R2 किती आहे? 6 अधिक पाय तसंच राहू दे, शेवटी किंमत टाकू. R1 किती आलाय? हा पाय आहे बरं का. R1 किती आलाय? R1 14. 14 चा वर्ग अधिक पाय. R2 किती आलाय? 6 त्याचा वर्ग. ओके, तर बघा 10 गुणिले पाय 10 पाय यांच्यामध्ये परत गुणाकार. 14 आणि 6 किती झाले? 20 अधिक 14चा वर्ग. ओके, 14चा वर्ग 196. तर मी काय करतो? 14चा वर्ग 196 तर 196 गुणिले पाय 196 पाय अधिक 6चा वर्ग 36. 36 गुणिले पाय 36 पाय. ओके, पाय व्यवस्थित काढतो आहे की नाही? तो 9 एन सारखाच दिसतोय. तर हा झाला बघा 10 दुने 20 आणि त्याच्यावरती हा एक 0. तर 10 20 10 200 पाय अधिक 196 पाय अधिक 36 पाय. बाकीचं आपण इकडे सोडवूया. तर यांची ऍडिशन करा बरं, किती येते? 200 196 36. 200 196 आणि 36. तर 6 6 12 हातचा लेख 1 9 10 10 आणि 3 13 हातचा लेख 1 2 3 आणि 1 4 400 किती? 32. तर हे झालं बघा 432 पाय. 432 पाय. तर आपल्याला पायची किंमत आता टाकावी लागेल. पायची किंमत सांगितली. या तिघांची ऍडिशन 432 आली गुणिले पायची किंमत किती आहे? 3.14. टाकूया 3.14 आणि याचा गुणाकार करू. आता 432चा गुणाकार कशासोबत करायचा आहे आपल्याला? 3.14. तर शेवटी आपण पॉईंट देऊया. 432चं 314 सोबत करू. 4 दुने 8 4 त्रिक 12 हातचा लेख 4 चौक 16 16 आणि 1 17 0 1 2 2 1 3 3 1 4 4 डबल 0 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12 आणि इथं ऍडिशन करा. चला, तर 8 8 2 2 4 7 3 10 10 6 16 हातचा लेख 1 1 2 2 4 6 6 9 15 हातचा लेख 1 2 3 1 1. ओके, तर पॉईंट किती घर मागं होता? पॉईंट किती घर मागं होता? 3.14 2 घर मागं इथं होता ना, 1 आणि 2. 1 आणि 2 1356.48. 1356.48. आणि काय काढायचं होतं? पृष्ठफळ. पृष्ठफळ देखील असते चौसेमीमध्ये. कशामध्ये? चौसेमी. ओके, अशा प्रकारे दुसऱ्यातला दुसरा देखील संपलेला आहे. राहिला फक्त तिसरा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण तिसरा देखील याच ठिकाणी बघूया. ओके, घेतलाय. आता वेळूया प्रश्न क्रमांक 3 कडे, दुसऱ्यातल्या तिसऱ्याकडे. ओके, आधी आपण रफ करूया. शंकुछेदाचे घनफळ.
शंकुछेदाचे काय आहे आता घनफळ. ओके, तर शंकुछेदाचं घनफळाचं काय सूत्र आहे बघा. शंकुछेदाचं घनफळ आहे 1/3 पाय एच कंसामध्ये r1 चा वर्ग r2 चा वर्ग r1 गुणिले r2 1/3 पाय एच एवढं लक्षात ठेवा तुम्ही फक्त. 1/3 पाय एच कंसामध्ये r1 चा वर्ग अधिक r2 चा वर्ग अधिक r1 गुणिले r2. ओके, टाका किंमत 1/3. ओके, पाय, तर पायची किंमत आपण काय करू 3.14 टाकू गुणिले एच किती आहे, तर एचची किंमत 6 कंसामध्ये r1 चा वर्ग r1 किती 14 त्याचा वर्ग अधिक r2 किती परत 6 त्याचा वर्ग अधिक r1 गुणिले r2 14 गुणिले 6. ओके, 1/3 पाय एच r1 चा वर्ग r2 चा वर्ग r1 गुणिले r2. तर बघा इथं झालं 3 1 3 3 2 6, तर हे उत्तर आलं बघा 3.14 गुणिले 2 3.14 गुणिले किती 2 कंसामध्ये 14 चा वर्ग 196 असतो सांगितलं मी 6 चा वर्ग 36 अधिक 14 सक किती होतात 6 चौक 24 हातच्याले 2 6 1 6 2 8 14 सक किती होतात 84 14 सक किती होतात 84. ओके, 14 सक 84 होतात. थोडं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. तर पुढे काय झालं. ओके, 2 ने जर याला गुणला 2 ने 3.14 ला तर किती 2 चौक 8 2 1 2 2 त्रिक 6 पॉईंट किती घर मागं 2 घर मागं. ओके, या दोघांमध्ये गुणाकार यांची बेरीज किती ती बघा 196 36 84 196 36 84 6 12 12 16 हातचा लेख 1 9 10 10 3 13 13 8 किती होतात 13 8 किती होतात 21 21 हातच्याले 2 2 आणि 1 किती झाले 3, तर हे झाले 316. म्हणजे या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 6.28 चा गुणाकार 6.28 चा गुणाकार 316 सोबत करायचा आपल्याला. 6.28 चा गुणाकार कुणासोबत 316 सोबत. ओके, चला करूया शेवटी पॉईंट देऊ आपण. 6 8 48 हातच्याले 4 6 2 12 12 4 16 हातचा लेख 6 6 36 आणि 1 37 इथं 0 असतो 1 8 8 1 2 2 1 6 6 इथं डबल 0 3 8 1 24 हातच्याले 2 3 2 6 2 8 नंतर बघा 3 सक 3. ओके, हातचा मागाचा आहे 3 सक किती होतात 18 इथं 8 6 8 14 हातचा लेख 1 7 8 8 2 10 10 4 14 हातचा लेख 1 3 4 6 10 10 8 18 हातचा लेख 1 8 किती 9 1 ओके, किती घर मागं पॉईंट येईल तर पॉईंट 2 घर मागे 1 आणि 2 म्हणजे याचं उत्तर आलंय 1984.48 1994.48 1984. ओके, 0.48. ओके, काय बरं घन सेमी. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 संपूर्ण संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 3 कडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया सर्व संख्या 7.2 मधील प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 3 जो आहे ही एक कृती आहे आणि ही जर कृती तुमच्या पेपरला पडली तर तुम्हाला 2 ते 3 मार्क आरामशीर देऊन जाईल. ओके, फक्त काय करायचंय जे मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. काय म्हटलंय, आकृती 7.23 जी की ही आहे हिच्यामध्ये एका शंकुछेदाच्या वर्तुळाकार पायांचे परीघ. ओके, याचा परीघ दिलाय आपल्याला आणि याचा परीघ वर्तुळाकार भागांचा असतो. मग याचा एक परीघ दिला, याचा एक परीघ दिला. ओके, अनुक्रमे 132 सेमी व 88 सेमी आहेत व उंची 24 सेमी आहे. उंची किती आहे 24 सेमी. तर त्या शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा, जिच्यामध्ये पायची किंमत घ्यायची 22/7. ओके, आता काय करायचंय, सर्वप्रथम बघा परीघ पहिला. आता पहिला म्हणजे जो मोठा असेल त्याचा हा मोठा आहे R1. तर परीघाचं सूत्र असते बघा 2πr. त्यांनी दिलंय 2πr. R1 का, कारण की पहिली त्रिज्या आहे. वर्तुळाचा परीघ 2πr इतका असतो एवढं लक्षात ठेवा. R1 म्हणजे पहिल्या त्रिज्येचा. ओके, तर तो दिलेला आहे 132. इथं सांगितलं 132. तर काय केलंय आपण, आता बघा आपल्याला R1 काढायचा आहे. तर हा जो 2π आहे इकडे गुणाकार करतो तिकडे तरी भागाकार केला म्हणजे इथं राहिला 132/2π. मग त्याला आपल्याला सोडवावं लागेल. मग कसं सोडवायचं, 132/2π ला सोडवू आपण. तर 132/2π ला जर सोडवायचं असेल तर 132 तसंच ठेवावं लागेल भागिले हा जो 2 आहे तसाच गुणिले पायची किंमत टाकावं लागेल 22/7. बरोबर, जर 22/7 टाकली तर हा जो खालचा 7 तुम्हाला दिसतो हा जाईल वरती. ओके, जो खाली असतो तो वरती जातो हे तुम्हाला माहित आहे. ओके, तर मग हा जो 7 आहे तो पुढे जाईल वरती जाईल इकडं 132 सोबत गुणिलेला. मग आता काय होईल, या 2च्या पाड्यात 132 100% असेल का, कारण की 2च्या पाड्यात समसंख्या असते आणि ही समसंख्या आहे. 2 1 2 2 12 हातचा लेख त्याच्यावरती 2 2 12 म्हणजे इथं उरला किती, इथं उरला 66
गुणिले इथं उरला 7 आणि भागिले किती 22. परत एकदा बघा 132 भागिले 2 पाय मी साईडला घेतला, पायच्या जागी 22 भागिले 7 टाकला, खालचा 7 वरती गेला, तर 2 ने 132 66 मध्ये कट झाला. आता हा जो 22 आहे याच्या पाड्यात 66 आहे, 22 1 22, 22 त्रिक 66. ओके, मग इथं उरला 3 गुणिले 7 तर 3 7 21, म्हणजे याचं उत्तर झालं 21 सेमी. समजलं? साईडला सोडवायचं रफ मध्ये. ओके, डिटेल मध्ये सोडवायची गरज नाही. 3 7 21. चला पुढचा काढतो. पहिला नाही समजला तर दुसरा. तर दुसरा काय आहे बघा, दुसरा परीख 2 पाय R2, 2 पाय R परीख आणि R2 म्हणजे दुसऱ्या त्रिज्याचा, तर तो 88 आहे. इथं सांगितलं होतं दुसऱ्याचा 88 आहे, तर घेऊया त्याला 2 पाय R2 88. तर R2 ची किंमत आहे 88 भागिले 2 पाय. R2 ची किंमत किती आहे? R2 बरोबर 88 भागिले 2 पाय. तर R2 बरोबर 88 भागिले 2 पाय. तर 2 आणि पाय मध्ये गुणाकार, पायची किंमत 22 भागिले 7. तर हा जो 7 आहे तो वरती जाईल. इकडे भागाकार करतो, तिकडे काय करेल तो गुणाकार करील. मग मला सांगा 2 च्या पाड्यात 88 पेक्षा असेल, 2 1 2, 2 चौक 8, 2 चौक 8, म्हणजे इथं उरला R2 बरोबर वरती 44 राहिला गुणिले 7 आणि भागिले किती राहिला 22. ओके, 2 तर कट झाला. मग हा जो 22 आहे याच्या पाड्यामध्ये हा 44 असेल, किती नंबरला तुम्ही सांगा कमेंट मध्ये. 22 च्या पाड्यामध्ये 44 किती नंबरला आहे? तर 22 1 22, 22 दुने 44. ओके, 22 1 22, 22 दुने 44. उरला 2 गुणिले 7, तर 2 7 14. म्हणजे तुम्हाला पहिली त्रिज्या भेटली 21, दुसरी त्रिज्या भेटली 14. ओके, आता त्याचा उपयोग करून आपल्याला पुढचं सोडवायचं आहे. मी रफ करतो. ओके, तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या मध्ये, ज्यावेळेस मी साईडला होत असतो त्यावेळेस. ओके, तर पुढे शंकुछेदाची तिरकस उंची L, तिचं सूत्र हे आहे. तर किमती टाकूया आपण. h चा वर्ग, h किती आहे बघा, तर h दिलाय 24, तर 24 चा वर्ग अधिक R1 वजा R2, तर R1 किती आलेला आहे 21 वजा R2 किती आलेला आहे 14 आणि याचा वर्ग, तर 21 मधून 14 गेले तर 7 राहतात, म्हणजे 7 चा वर्ग आहे. ओके, म्हणजे इथं 7 चा वर्ग. तर मग 24 चा वर्ग किती असतो हे साईडला सोडावं लागेल आता आपल्याला. 21 वजा 14 7 आले. मग आता 24 चा वर्ग इथं सोडूया. चला, इथं आहे 24 चा वर्ग आणि अधिक इथं आहे 7 चा वर्ग. डिटेल मध्ये सोडून दाखवतो तुम्हाला. ओके, तुम्ही हे लिहायचं नाही, तुम्ही डायरेक्ट रिकाम्या जागा भरायची आणि साईडला सोडून पाहिजे तुम्ही पण रफ वर्क मध्ये. 24 चा वर्ग असतो 576. आता मुलं म्हणतात तुम्ही एवढे वर्ग पाठ कसं काय केले? ऑटोमॅटिकली पाठ झाले. ओके, अभ्यास केला आणि पाठ झाले. 24 चा वर्ग म्हणजे 24 गुणिले 24. तुम्ही 24 चा गुणाकार 24 सोबत करा, तुम्हाला 576 भेटेल. अधिक 7 चा वर्ग किती असतो? 7 चा वर्ग 49. ओके, मग 576 आणि 49 ची जर बेरीज केली तर बघा 9 आणि 6 15, हातचा 1, 4 आणि 7 11, 11 आणि 1 किती 12, हातचा 1. ओके, 5 आणि 1 किती 6, 576 आणि 49 625. आणि हा जो 625 आहे तो कुणाचा वर्ग आहे? तो आहे 25 चा वर्ग. म्हणजे 625 वर्गमुळातून बाहेर येते आणि 25 येईल, म्हणजे इथं फक्त 25 पाहिजे होतं. 25 सेमी. ओके, का बरं? कारण की 625 25 चा वर्ग आहे. करून पहा तुम्ही, 25 गुणिले 25 625 होतात. ओके, तर पुढे गेलो. आता या किमतीचा यूज करून आपल्याला पुढे अजून एक गोष्ट काढायची आहे, शंकुछेदाचा वक्र पृष्ठफळ. मग इथं आपला प्रश्न संपेल. तर ते असते बघा पायल कंसामध्ये R1 अधिक R2. ओके, तर त्यांनी काय केलं, हा L फक्त इकडे टाकला, चालतोय. गुणाकारामध्ये कोणी पण कुठे टाकला. तर बघा पायची किंमत टाकली, तशीच आहे पायची किंमत. त्यानंतर R1 किती आहे? तर R1 आहे आपला, इथं साईडला सोडू आपण, पाय गुणिले R1. R1 आला होता 21 अधिक R2 आला होता 7 आणि गुणिले L किती आला आता 25. परत एकदा बघून घ्या. R1 आलाय 21, हा 14 आलाय. ओके, हा 14 आहे 14. ओके, चला मग पायची किंमत टाकू. 22 भागिले 7 गुणिले 21 आणि 14, 4 आणि 1 5. ओके, 1 आणि 2 3, त्यानंतर गुणिले 25. ते बघा 7 1 7, 7 5 35. ओके, मग उरलं किती 22 गुणिले 5 गुणिले 25. ओके, हे सूत्र मी इथं घेतलंय, सोडवतोय. तर पाय नंतर पाय म्हणजे 22 भागिले 7, इथं किती पाहिजे होता? 21 आणि 14, इथं 35 पाहिजे. ओके, हा जो 35 आहे, या दोघांची बेरीज 35 आणि इथं किती आहे? इथं किती आहे? इथं 25 आहे. ओके, तर उत्तर शेवटी 25 मध्ये, उत्तर शेवटी पायच्या फॉर्म मध्ये दिलं का पॉईंटच्या फॉर्म मध्ये? मला तेवढं फक्त बघू द्या. ओके, म्हणजे आपलं उत्तर तर झालेलं आहे, फक्त आपल्याला हे सोडवायचं इथं. मी 1 मिनिटात बघतो उत्तर काय दिलंय मागं. ओके, तर मागे जे आहे त्याचं उत्तर दिलेलंच नाहीये. मग आपण काय करू, पायच्याच फॉर्मॅटमध्ये उत्तर काढू, हे सगळं सोडून देऊ. ओके, तर 21 आणि 14 35 झाली, याची किंमत 25, या दोघांचा गुणाकार करू. 35 गुणिले 25, तर हे झालं 5 5 25, हातच्याले 2. ओके, 5 5 25, हातच्याले 2, आणि 5 3 15,
पाच 25 5 हातच्या 5 त्रिक 15 2 17 इथं 0 बे पंचे 10 हातचा लेख बेत्रिक 6 आणि 1 7 हा झाला 5 7 ओके 7 आणि 1 8 875 तर हा झाला बघा याचा गुणाकार 875 आणि सोबत कुणाला पाय तर 875 पाय चौसेमी ओके 875 पाय काय करेल चौसेमी वाटलंच तर आपण कॅल्क्युलेटरवर करून बघू उत्तर चुकायला नको ओके 35 गुणिले 25 आले का 875 आणि जर डिटेलमध्ये काढायचं असेल उत्तर तर त्या 875ला या 875ला पायने गुणावं लागेल आता पायची किंमत किती आहे पायची किंमत आहे 22/7 22/7 ओके त्याचं उत्तर हे येऊन जाईल ओके तुम्हाला वाटलं तर तुम्ही काढू शकता नाही वाटलं तर नका काढू ओके उत्तर इथं संपलेलं आहे अशा प्रकारे सर्व संच 7.3 संपलेला आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे ओके घ्या पटापटीचा स्क्रीनशॉट या ठिकाणी आपण थांबूया घेतलाय याचा देखील स्क्रीनशॉट घ्या